आज मंगळवेढ्यामध्ये गावकऱ्यांची जे धावपळ सुरू आहे, जो तो एकमेकांना भेटतो आहे आणि एकमेकांना विचारतोय तुमच्या घरापुढचं अंगण स्वच्छ केलेलं आहे का. स्त्रिया एकमेकींना विचारतात अगं सडा घातलायस का, रांगोळी सुंदर काढली आहे का. गावामध्ये सगळीकडे स्वच्छता चालू आहे. कारण काय हो, कारण आज प्रत्येक जण म्हणतो आहे की वारकऱ्यांची दिंडी येणार आहे आणि मग प्रत्येक जण मनामध्ये विचार करतो की आज भगवंताचं दर्शन होणार आहे, वारकऱ्यांची दिंडी येणार आहे. करता करता जो तो तयारीत लागलेला आहे आणि थोड्या वेळानंतर कानाचं लक्ष गेलं की सगळेजण घाईत आहेत, परंतु दूरवर कुठून तरी आवाज येतोय, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. पुन्हा बायकांचा आवाज येतो. आली वाटतं दिंडीजवळ. चला चला चला. टाळ मृदुंगाचा आवाज वाढलेला आहे आणि गावातलं प्रत्येक जण ओतप्रोत भावनेनं त्या दिंडीचं दर्शन घ्यायचंय, भगवंताला भेटायचंय, वारकऱ्यांच्या गळाभेटी घ्यायच्या आहेत. सगळेजण आतुर झालेले. बरं, दिंडी गावात जवळ आलेली. अहो काय आनंद तो. गावामध्ये आलेली दिंडी. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. बघितलं तर त्या दिंडीमध्ये एवढे सगळे वारकरी लोक आलेले आहेत. गावात प्रवेश केलेला आहे. गावातल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद आहे. दिंडीमधल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद आहे. कुणाचाही थकवा नाहीये. खरोखरच या ज्ञानोबा माऊलीनं, या तुकोबा माऊलीनं केवढं काम केलेलं आहे. सगळ्या लोकांना जाती पाती विसरून फक्त एकत्र आणलेले. भगवंता खरंच किती चांगला आहे रे. मनात विचार कानाच्या सुद्धा सुरू झाला आणि मग मनात तिच्या याला हाच खरा जीवनाचा आनंद आहे. पण आपल्या नशिबात हा आनंद कायमस्वरूप आहे का. पुन्हा मनात विचार. बघता बघता दिंडी आलेली आहे, मंदिरात चाललेली आहे. जो तो आनंदात जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. आणि बघता बघता दिवस मावळला. मग याचा अर्थ दिंडी आज याच मंदिरात थांबणार आहे. दिंडीत आलेल्या सगळ्या लोकांना कुणी पाय धुवायला पाणी देतंय, कुणी चहाचं पातेलं त्यांच्या त्या चुलीवर ठेवतंय, कुणी चहा आणून देते, कुणी पाणी आणून. अहो काम करत असताना काना दुरून बघतीये आपल्याला कधी एवढं भगवंतासारखं काम करता येईल, भगवंतासाठी काम करता येईल, या वारकऱ्यांसाठी काम करता यायला पाहिजे. तेच तर खरं काम आहे. तीच तर खरी वारकऱ्यांची सेवा आहे. भगवंता आम्ही एवढे पाहतक आहोत का रे, आम्हाला तुझी सेवा नाही का करता येणार का, तू सेवा घेणारच नाही माझी. अंतःकरणपूर्वक मी तुला विचारते भगवंता. काहीसा विचार कानाने केला आणि दुरूनच ते सगळं अगदी कौतुकाने भक्ती झाली. आणि एक 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 वारकरी अहो किती वेळ झाला आत खूप गेलेले आहेत, बाहेर खूप थांबलेले आहेत आणि नाही राहवल्या बरोबर काना बरोबर एक वारकरी तिथून समोरून येत आहेत. वयस्क दिसतायत, जरा थकलेले दिसतायत. घेऊ का बरं त्यांचं दर्शन. या वारकऱ्याच्या पायी लागले तर खऱ्या अर्थानं भगवंताचं दर्शन घेतल्यासारखं होईल. जाऊ का बरं. अंतर्मन जागृत झालं आणि हळूहळू अंतर्मन त्या वारकऱ्याची भेट घ्यायला आतूनच जणू कानाला खुणवत आहे. नाही गेलंच पाहिजे मला. त्यांच्या चरणावर मी नतमस्तक झाले तर खऱ्या अर्थाने विठू माऊलीच्या चरणावर नतमस्तक झाल्याचं समाधान मला मिळेल. जायला पाहिजे ना. विचार केला कानाने आणि बरोबर गेली. समोर कोण येते म्हणून ते थकलेले वारकरी पण मुद्रा मात्र प्रसन्न. हा काना आली बरोबर पुढे आली आणि चरणावर डोकं ठेवलं आणि डोळ्यातून 2 अश्रू पडले. हो ते तिच्या डोळ्यातून निघालेले गरम अश्रू वारकऱ्याच्या पायावर. बाळा उठ रडतीयस अगं बघावं तर गळ्यामध्ये सौभाग्य अलंकार नाहीये, याचा अर्थ अजून तू कुमारिका आहेस. मग एवढं कसलं दुःख, का बरं रडू येतंय सांग बरं बाळा. आतापर्यंत एवढं कोणीच प्रेमाने बोललं नव्हतं. एवढं प्रेम आहे वारकरी संप्रदायामध्ये.
नाही, काहीच नाही. खरं सांगू का, आम्ही पतित आहोत. आपल्या चरणावर नतमस्तक ठेवायला मिळालं यापेक्षा मला अजून काय ते पाहिजे. बाळा, पती कुणीच नसता. पतित, अहो पतितांचा उद्धार करणारा तर तो भगवंत आहे. त्याच्या चरणावर आलेला प्रत्येक जण उद्धार होणाराच आहे, पतित नाहीये. उठ बरं, का रडतीयस? एवढं कसलं दुःख आहे? भगवंताच्या दारात दुःख नाही. बोल पोरी, कर तुझं मन मोकळं. तू कोण आहेस? माऊली, मी कोण आहे म्हणून मला नका हो विचारू. कारण एका गणिकेच्या मुलीला ओळख कशी पटणार आहे? समाजाने ज्यांचा धिक्कार केलेला आहे, कुणीच समाज ज्यांना जवळ करत नाही, त्या पतिताची मुलगी आहे मी. नाही बाळे, पतित कुणीच नाही आहे. तुम्ही ओळख म्हणताय? अहो, एका गणिकेची मुलगी आहे मी. कान्होपात्रा म्हणतात मला. आणि माझं जीवन पाहून विचार केलात ना, तर आमच्या जीवनाला कोणीच जवळ करत नाही हो. काय म्हटलं? मी पतित नाही आहे, भगवंताच्या दर्शनाला येऊ शकते. खरे सांगू का, एकच इच्छा आहे, एकच, त्या पांडुरंगाच्या पायावर डोकं ठेवायचंय. वारकरी संप्रदायानं तुमच्या बरोबर वारीत मला यायचंय. आणि वारीत येत असताना तन मन धनानं भगवंताची सेवा करायची. फक्त त्याला आळवायचंय आणि म्हणायचंय फक्त जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. काय म्हणता? मी येऊ शकते, मी वारीत येऊ शकते. दादा, खरं सांगू का, मला एकदा त्या कृष्ण कन्हैयाला भेटायचंय, मला एकदा त्या विठ्ठलाला भेटायचं. बाकी मला दुसरं काहीच नको. कारण खरं सांगू का, माझी आई दरवेळेला म्हणत असते, आम्हाला नाही हो संसार थाटता येणार, आम्हाला नाही हो कोणी पत्नी म्हणून जवळ करणार. मग त्या भगवंताची सेवा केली तो भगवंत तर माझी सेवा घेईल ना. काय म्हणता? मी अशी सेवा केली तर तो भगवंत मला पापातून मुक्त करेल. मग मला यावंच लागेल. पण मी येऊ? दिंडीत येऊ? हो, मग मी तयार आहे. आणि ते ऐकल्याबरोबर कान्हा केवढी आनंदून गेली. कारण वारकरी संप्रदायामध्ये सगळ्यांनाच प्रवेश आहे. तिथं जात नाही, पात नाही, कुठलाच विचार नाही आहे. सगळे त्या भगवंताचे भक्त आहेत. आणि हे ऐकल्याबरोबर आता कान्हाला केवढा आनंद झाला. बरोबर कान्हा घरी आली. आई बघते, अगं केवढा आनंद आहे तुझ्या चेहऱ्यावर, असं घडलं काय? काय म्हणतेस? वारकऱ्यांबरोबर पंढरीला जायचंय? तुझ्या मनातली इच्छा पूर्ण होणार आहे? अगं वेडी का खुळी, हे लोक तुला थोड्या अंतरावर नेतील आणि एकाला कुणाला जर तू गणिकेची मुलगी आहे म्हणून समजला तर लगेच ते तुला हाकालून देतील. अर्ध्या रस्त्यात कुठे जाणार आहेस? नको ग लागू त्या देवाच्या नादी नको लागूस, या वारकऱ्यांच्या नादी नाही. काय अशीच जिद्द धरणार आहेस? हो आई, अगं त्या वारकरी दादांनी मला आश्वासन दिलंय, तो पंढरीचा पांडुरंग आपल्याला जवळ करील म्हणाले ते. आई मला जाऊ दे ना, माझी इच्छा पूर्ण, माझं स्वप्न आहे ग ते. आणि माझं स्वप्न पूर्ण होण्यासाठी मला त्या वारकरी दादांसोबत जायचंय. श्यामा नायकिनीनं लक्षात घेतलं की काही झालं तरी आता ही ऐकायला तयार नाहीये. बरं बाई, जा, तुला जे हवं ते कर. कारण तिने विचार केलाय, असंही मुलीला जपायचं असतं. घरंदाज लोक मुलीला जपतात का? तर कुणीतरी चुकीच्या नजरेनं बघेल आणि तिला बाटवेल म्हणून. पण गणिकेनं विचार केला, आपण मुळातच बाटलेले आहेत. अहो, भगवंताने दृष्टी दिली तर या बाटलेल्या शरीराचा उद्धार करेल. याच्यापेक्षा वेगळं तर काय होणार आहे? जा मुली, जायचं असेल तर तुला जा. आता मातेची परवानगी मिळाली आणि कान्हा केवढ्या आनंदामध्ये जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी म्हणत त्या दिंडीमध्ये सामील झालेली आहे. आणि आज आता पंढरपुरामध्ये आलेली आहे. भगवंताच्या त्या नामस्मरणामध्ये तल्लीन झालेली आहे. अभंग काय गातीये, नामस्मरण काय करतीये, भाव विभोर अवस्था आहे. पुढे
काय घडलं हे आपण पुढच्या भागात बघू.